पुलगाव वर्धा रोडवर रिलायन्स पेट्रोलच्या समोर दुपारी 1:30च्या सुमारास एका चहा कॅन्टीनवर दोन युवक चहा पिण्यासाठी थांबले होते। या दोन युवकांवर हल्लेखोर लक्ष ठेवून होते। तिथे त्यांच्यावर 10 ते 12 युवकांनी प्राणघातक हल्ला दगडानं आणि तलवारीनं केला आणि तिथून पसार झाले। या हल्ल्यात एक युवक गंभीररित्या जखमी झाला असून त्याला त्या अवस्थेत पुलगाव ग्रामीण रुग्णालय यामध्ये उपचार घेण्यासाठी आणले गेले। मात्र दुसरा युवक तेथून धाव घेऊन पसार झाला। गंभीर ओम राजेंद्र माडवगडे वय वर्ष 23 या युवकाला वर्धा रेफर करण्यात आले आहे, अशी माहिती प्राथमिक स्वरूपात मिळाली आहे। हल्लेखोर युवक आणि घायाळ युवकामध्ये पोलीस स्टेशन समोर रामनवमीच्या जुलूसमध्ये भांडण झाले होते, अशी चर्चा आहे। त्यानंतर दोन्ही युवकांनी माफी सुद्धा मागितली होती। तरी पण या दोन्ही युवकांवर आज दुपारी प्राणघातक हमला करण्यात आला। वर्धा रोडवर कॅथफास्टच्या कॅन्टीनमध्ये दरवाजाचं नुकसान झालं असून घटनास्थळी वर्धा फॉरेन्सिक टीम आली आणि तिथे तलवार आणि रक्ताचे नमुने घेतले आणि पुलगाव पोलिसांची टीम पुढील तपास करत आहे। प्रतिनिधी जावेद खान, NTV न्यूज मराठी, पुलगाव।